नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 391/2026 तसेच काळेवाडी येथील गुन्हा क्रमांक 189/2026 संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सविस्तर अर्ज सादर करत अपहरण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। या अर्जामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली असून तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। या अर्जात फिर्यादीने आपल्या अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आमदार निलेश लंके यांचे नाव घेत गंभीर आरोप केलेले आहे। संबंधित प्रकरणातील महिलेच्या संभाषणाच्या ध्वनिमुद्रणात कथित कबुली जबाब असल्याचा दावा करण्यात आलेला असून अपहरणाला आरोपींची भूमिका स्पष्ट करणारे महत्त्वाचे पुरावे दुर्लक्षित केल्याचा आरोप अर्जात करण्यात आलेला आहे। याशिवाय प्रकरणातील CDR, कॉल डिटेल रेकॉर्ड, CCTV फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांची आवश्यक तपासणी करण्यात आली नसल्याचा तसेच काही महत्त्वाचे पुरावे जाणीवपूर्वक दडपण्यात आल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे। प्रकरण मिटवण्यासाठी धमक्या देण्यात आल्या, पैशांचे आमिष दाखवण्यात आल्याचा दावा अर्जात केलेला असून त्या संदर्भातील ध्वनिमुद्रणे अन्य पुरावे उपलब्ध असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास करण्यात यावा तसेच सर्व संबंधित पुराव्यांची वैज्ञानिक पद्धतीने पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अर्जाद्वारे करण्यात आलेली आहे। दरम्यान या अर्जातील आरोप हे फिर्यादीने केलेले आरोप असून त्यांची अधिकृत चौकशी अद्याप सुरू आहे। संबंधित व्यक्तींकडून या आरोपांवर कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही। खासदार लंके यांनी काल एका वृत्तवाहिनीला वास्तवला बाईट दिली आहे की शरद पवार यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे। पण खासदार लंके यांचे एका महिलेसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत। त्यांच्यातून त्यांनी माझं फेब्रुवारी महिन्यामध्ये खराडी येथून त्यांना माहीत होतं की माझ्याकडे सगळे त्या महिलेचे रेकॉर्डिंग फोटो बिटो सर्व आहेत। त्यांनी माझं पुणे खराडी येथून शरद पवार व त्यांचा कार्यकर्ता मारुती कोकाटे यांनी माझं खराडी येथून रात्री अपहरण केलं। अपहरण करून मला गाडीमध्ये पिस्तूल दाखवून हाणमार करीत तिथून पाटील येथे हरिओम हॉटेलला आणलं। हरिओम हॉटेलला आणल्यानंतर त्यांनी मला रात्रभर मारहाण केली। माझे हातपाय बांधून कपडे काढून मला मारहाण केली। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा एक कार्यकर्ता साखरे नावाचा मुलगा आणि खासदार लंके यांचे कार्यकर्ते त्यांनी मला संडास साफ करायला लावली। त्यानंतर मला लघवी बिघवी पाजली, हाणमार केली। त्यानंतर 10 ते 11च्या सुमारास त्यांचा एक कार्यकर्ता मारुती कोकाटे याने खासदार लंके यांना व्हिडिओ कॉल करून मला दाखवली। त्यावेळेस खासदार लंके यांनी तू जर असं परत जर केलं तर मग याद राख अशी मला धमकी दिली तिथे। त्यानंतर तिथे 12च्या आसपास राणी लंके ह्यासुद्धा आल्या होत्या। राणी लंके येऊन तिथे त्यांनी मला 2 तोंडात आणल्या, कारण मारुती कोकाटे आणि राणी लंके यांचा ड्रायव्हर नंदुदेवी यांचे त्यावेळेस माझ्या समोर 20 ते 25 कॉल झाले होते सकाळपासून त्यांना तिथे येईपर्यंत। त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाचे काही कार्यकर्ते बोलवले तिथे। त्यांनी माझं फेसबुक काढून घेतलं, फेसबुक काढून इंस्टा काढून घेतलं पासवर्ड मागून, आणि त्यांनी माझं मोबाईल सगळं जप्त करून घेतला। तिथे एक त्यांनी माझ्याकडून एक खोटा व्हिडिओ बनवून घेतला आणि त्यांनीच एक हे कागदावर लिहून मला अंबोरा पोलीस स्टेशन येथे पाठवलं। रस्त्यात जात असताना खासदार निलेश लंके व मारुती कोकाटे यांचे परत व्हॉट्सअप ऑडिओ कॉलवर बोलणे झाले। त्याच्यानंतर अंबोरा पोलीस स्टेशनला गेले, ते पोलीस FIR घ्यायला करायला तयार नव्हते। त्याच्यानंतर खासदार लंके यांनी जेव्हा त्या पोलिसांना कॉल केला त्याच्यानंतर त्यांनी FIR दाखल केला। त्याच्यानंतर 3 महिने मी घरी होतो। 3 महिने घरी असताना त्या काळात खासदार लंके यांनी सुद्धा मला एक दिवस फोन करून धमकी दिली होती, तू जर कोणाला काही बोलला असं तसं। त्यानंतर शरद पवार व मारुती कोकाटे हे माझ्या घरी दररोज फोन करायचे। माझी मुख्य मागणी हीच आहे, राणी लंके, निलेश लंके यांचे सर्वांचे मोबाईल CDR यांचे सर्व नंबर सायबरला देण्यात यावे। यामध्ये साखरे नावाचा एक मुलगा आहे, तो त्या आरोपीला अजून अटक होत नाही। त्यामध्ये त्या महिलेचा नवरा आहे, त्या महिलेचा नवरा आरोपी झालेला आहे तरी त्याला अटक होत नाही। हे पोलीस नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करते आहे, माझं असं डायरेक्ट खासदार लंके यांच्यावर आरोपी मागणी मुख्य मागणी माझी होती, खासदार लंके यांना यामध्ये आरोपी करा, कारण की सगळी घटना त्यांच्यापासून घडलेली। सगळ्या घटनेमध्ये सगळे कॉल त्यांचे जर मोबाईल तपासले तर सगळे कॉल त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांचे गेलेले आहेत आणि माझ्यासमोर कॉल आलेले आहेत त्यांचे। तुमची आरोपी मान्य नाही झाले तर तुम्ही काय करणार? मागणी नाही, माझी मागणी मान्य नाही, मी आत्महत्या करणार। आणि खासदार निलेश लंके आणि त्यांचे कार्यकर्ते हेच या गोष्टीला सर्व जबाबदार असतील।